काल दिल्ली येथे जंतर मंतरवर अभिजित दिपके कॉक्रोच पार्टी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी असे मिळून आंदोलनाची घोषणा दिली होती. आंदोलन झालं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, कारण नीट पेपर फुटी प्रकरण आहे. त्याचबरोबर CBSE मधल्या पेपर तपासणीतला घोटाळा आहे आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे यासाठी म्हणून तरुणांनी पुकारलेलं आंदोलन आहे. हे आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असं सांगितलं की या आंदोलनामध्ये अराजकता दिसली, म्हणजे अराजकता निर्माण करणाऱ्या घोषणा होत्या असं त्यांना थेट म्हणायचं होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. या राज्यघटनेने देश चालतो आणि तुम्ही देखील संविधानिक पदावर आहात. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिलेली घोषणा त्यातून काय अराजकता निर्माण होणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे सांगितलं पाहिजे. स्वातंत्र्यासाठी प्रेरणा असलेली इन्क्लाब जिंदाबाद, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, आपल्या शूरवीर स्वातंत्र्यवीरांनी दिलेली घोषणा इन्क्लाब जिंदाबाद, ही जी घोषणा आहे यातून काय अराजकता निर्माण होणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष, या जयघोषाने जर न्याय हक्क मागण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष जय भीम ही घोषणा दिल्याने तरुणांच्या अंगी जर दहातीचं बळ येणार असेल, बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा जय भीम ही जर त्यांना सुरक्षित आणि सेफ वाटत असेल, तर यामध्ये अराजकता कुठं आलेली आहे? हा नक्कीच तुम्हाला राग आलेला असेल, तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला असेल. तो म्हणजे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष ज्यामध्ये जय भीम आणि इन्क्लाब जिंदाबाद याबरोबर त्या ठिकाणी RSSच्या विरोधात घोषणाबाजी दिली गेली किंवा सरकारच्या विरोधात काय घोषणाबाजी दिली असेल. सरकारच्या विरोधात जर काय घोषणाबाजी असतील तर सरकारचं जे काही चुकीचं काम आहे, चुकीचं धोरण आहे, विशेषतः शैक्षणिक विरोधात, तर ती घोषणाबाजी दिली तर मग तरुणांनी सरकार चुकलं तरी तुमच्या विरोधात बोलूच नाही तरी सरकारच्या विरोधात तरुणांनी व्यक्त होऊ नये का? सरकारच्या विरोधात, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात, विशेषतः शैक्षणिक चुकीच्या धोरणाविरोधात, शैक्षणिक घोटाळ्या विरोधात तरुणांनी व्यक्तच व्हायचं नाही, तरुणांनी घोषणाच द्यायच्या नाही का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी घोषणाबाजी केली, यात कुठं अराजकता आहे? शांततामय यांनी संविधानिक पद्धतीनं त्यांनी आपली संविधानिक आयुध वापरून घोषणाबाजी केलेली आहे. तुम्हाला खरंच जर का राग आलेला असेल तर काही गोष्टांचा आला असू शकतो, परंतु त्यातील काही घोषणा आणि त्यातील काही गोष्टींबद्दल अराजकता तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं. पण जय भीमची ही घोषणा अराजकता असू शकते काय, याचं उत्तर द्यावं लागेल किंवा तुम्हाला त्याबद्दल स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समाजाला आणि देशवासियांना, राज्यातील लोकांना द्यावं लागणार आहे. अभिजित दिपके देखील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर व्यक्त झाले आणि त्यांनी अगदी तीव्र शब्दात माध्यमांना प्रतिक्रिया दिली की जय भीमची घोषणा अराजकता आहे काय? हा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना केलेला आहे, त्याचं देखील उत्तर द्यावं लागणार आहे. या ठिकाणी त्याच आंदोलनादरम्यान RSSच्या विरोधात देखील घोषणाबाजी झालेली आहे, परंतु या संविधानिक मार्गाने आणि शांततापूर्ण चालणाऱ्या या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागावं म्हणून काही प्रमाणात सत्ताधाऱ्यांना मानणारी लोक किंवा सत्तेच्या बाजूने असणारी काही तरुण मंडळी त्या ठिकाणी हातात ते कॉक्रोच मारण्याचं काहीतरी स्प्रे घेऊन आले होते. हा प्रकार काय होता, तर त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकार होता. साहजिकच RSSच्या विरोधात काही लोकांनी घोषणाबाजी केलीही असेल, परंतु RSSच्या विरोधात घोषणा देणं हे काय त्यांचा अजेंडाचा भाग नव्हता किंवा त्या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून कदाचित सरकारमधील समर्थकांनीच या आंदोलनामध्ये घुसून घोषणा दिल्या जाऊ शकतात आणि तशी शक्यता नाकारता येत नाही, त्याची देखील चौकशी व्हावी. आणि जरी यांच्या तोंडून RSSच्या विरोधात जरी घोषणाबाजी गेलेली असेल तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राग येण्या इतपत याच्यामध्ये काय होतं, तर दोकट दिवसा ढवळ्या आणि कधीही भाजपची लोक, भाजपचे आमदार, भाजपचे मंत्री चार चौघात सार्वजनिक ठिकाणी माध्यमांसमोर हिंदू मुस्लिम कसं तेढ निर्माण होईल, मुस्लिमांच्या विरोधात लाखोली बोलतात. आता तर SC मध्ये उपवर्गीकरण करून दोन जातींमध्ये तेढ निर्माण करील अशी भूमिका घेतात. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणारी तीव्र आणि असंविधानिक वक्तव्ये भाजपच्या आमदारांनी, भाजपच्या मंत्र्यांनी केलेली आहेत आणि करीत आहेत. त्यातून मात्र अराजकता निर्माण होत नाही, परंतु या पोरांनी आपल्या शैक्षणिक हक्कासाठी जर आंदोलन केलेलं असेल, जय भीम आणि इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या असतील, तर त्यामध्ये अराजकता कुठे? जय भीम म्हणायचं नाही का? इन्क्लाब जिंदाबाद म्हणायचं नाही का?
या तरुणांनी व्यक्त व्हायचंच नाही का? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सरसकटपणे या आंदोलनातील अराजकता दिसली आणि त्या घोषणांनी अराजकता दिसली असं म्हणणं देवेंद्र फडणवीस साहेब आपलं चुकलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, आपल्याकडून असं बोललं जावं अशी तरुणांची अपेक्षा नाही किंवा समाज आपल्याकडून अशी अपेक्षा करत नाही. परंतु तुम्ही जय भीमला जय भीमच्या घोषणेला जर का अराजकता म्हणत असाल तर हे नक्कीच तुमचं वक्तव्य निषेधार्ह आहे. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.